बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला 79 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना हस्तांतरित करण्यात आला आहे। श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी नाशिक परिक्षेत्रातील सर्व पोलीस घटकांना प्रत्येक ठाण्यातील किमती व इतर मुद्देमालाचे मूळ मालक आणि फिर्यादी यांना त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हा उघडकीस आणल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमालाचे मूळ मालक आणि फिर्यादी यांना हस्तांतर करण्याकरिता मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता पोलीस अधीक्षक यांना निर्देश दिले होते। त्यानुसार 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस मुख्यालय धुळे येथील विविध उपयोगी हॉल येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांचे हस्ते मुद्देमालाचे मूळ मालक आणि फिर्यादी यांना खालील किमती व इतर मुद्देमाल हस्तांतर करण्यात आला। यात किमती मुद्देमाल मोटरसायकल, सायकल, बुलेट, मोबाईल, ट्रॅक्टर, इतर मुद्देमाल अशा जवळपास 106 फिर्यादींना 78,91,853 रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना हस्तांतर करण्यात आला। सदर कार्यक्रमात श्रीमती सुशीलाबाई खंडू ठाकूर, राहणार धुळे, श्री सुनील घनश्याम सोनार, राहणार धरणगाव जिल्हा जळगाव, नाना पाटील, राहणार धरणगाव जिल्हा जळगाव, राजेंद्र शंकर सावळे, राहणार धुळे, संदीप किशोर पंचभाई, राहणार दोंडाईचा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून धुळे पोलिसांचे आभार मानले। तसेच वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले। यावेळी श्री श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचलन सौ कल्याणी नरेंद्रसिंग कछवाह यांनी केले। श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी आभार प्रदर्शन केले। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे मुद्देमाल कारकून व स्थानिक गुन्हे शाखा, विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यावेळेस उपस्थित होते। जेवढ्या पोलिसांनी गुन्हे दाखल करून संपूर्ण माल पुरवठा मार्फत रिकव्हरी करून आज आपण फिर्यादींना आपण ते फंक्शन करून मुद्दामून देत आहोत। त्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे साधारण 80 लाखाच्या आसपास तो मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये कोणती मुद्देमाल जो आहे म्हणजे सोनं, आंगड्या वगैरे हा साधारणतः 34 आहे। मोटरसायकल एकूण 51 आहेत, ट्रॅक्टर 2 आहे आणि इतर मुद्देमाल आहे। असं साधारण 80 लाखाचा मुद्देमाल आज आपण संबंधित तक्रारदार यांना समारंभ घेऊन आपण मुद्दामून परत दिलेला आहे। सर, समाजाला काय तुम्ही आवाहन करणार? अनेक वेळेस पोलिसांपर्यंत गुन्हा दाखल करायला लोक घाबरतात, पोलीस स्टेशनला घाबरतात, पण या निमित्ताने काय सांगाल जनतेला? या निमित्तानं मी हेच सांगू इच्छितो की समाजाच्या सहभागाशिवाय पोलिसांकडून कुठली कारवाई म्हणजे फलदायी होणार नाही। त्याच्यामुळे सहभाग समाजाचा अत्यंत असणं गरजेचं आहे। संबंधित ठिकाणी CCTV असणं गरजेचं आहे। तक्रारदाराने निर्भयपणे पोलीस स्टेशनपर्यंत येऊन आम्हाला कळवणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे समाजामध्ये ज्या अपक्रिया चालू असतात त्याच्या देखील माहिती समाजाने पोलिसांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्याकडनं आपण कारवाई करू शकतो।